नमस्कार मित्रांनो, तुमच्या पेपरचा शेड्यूल बनवलाय पूर्ण. हे तिकडे तुमच्या पेपरचे डेट्स आहेत, पेपर्स आणि त्यामध्ये किती हॉलिडेज आहेत. तर बऱ्यापैकी हॉलिडेज, सगळ्या पेपरला एक एक हॉलिडेज तर तुमच्या सर्वांना मिळतच आहे. परंतु अॅनाटॉमीसाठी तुम्हाला पेपर फर्स्टसाठी 2 हॉलिडेज मिळत आहे आणि पेपर सेकंडसाठी 3 हॉलिडेज मिळत आहे. आणि क्रिया पेपर 1 मध्येही तुम्हाला बऱ्यापैकी 2 सुट्ट्या मिळत आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांचं नियोजन करूनच तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग तुम्ही सर्वांनी बनवा. तर आता पहिला पेपर आहे संहिताचा 3 तारखेला. आज 30 तारीख आहे. तर आता फक्त आपल्याकडे 1 आणि 2 तारीख राहिली आहे. ही 1 आणि 2 तारीख तुम्ही कम्प्लिटली देऊ शकता संहिता अध्ययनासाठी. 1 दिवसामध्ये तुम्ही चरक करा आणि दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही अष्टांग किंवा वाईस वर्षा तुम्ही करू शकता. या 2 दिवसामध्ये फक्त चरकवर फोकस करा. आता जेवढा अभ्यास झालाय तेवढा असू द्या. आपण युट्यूबला जे IMP टॉपिक्स दिलेले आहेत ते IMP टॉपिक्स करून घ्या आणि जे IMP दिलेले नाही आहेत ते सर्व तुम्हाला ओव्हरलुक करून जायचंय. ठीक आहे. हे संहिता आणि चरकचा अभ्यास आता चालू करा. फक्त अवघे 2 दिवस राहिलेत. पहिला पेपर चांगला गेल्यानंतर पुढच्या पेपर्सला तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागेल. ठीक आहे. हे पूर्ण चॅप्टर्स व्यवस्थित करा आणि एक्झाम डेच्या सकाळी 1 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये पूर्ण हे जे अष्टांग आणि चरक दोन्ही चॅप्टर्स आहेत ते सर्व हेडिंग्स पाहून तुम्हाला एक्झामला जायचं आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट सर्वांना. एक्झामसाठी सर्वजण पासच होणार आहेत. थँक्यू.